नमस्कार. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत नवरत्न पुलाव. तर नवरत्न पुलाव करण्यासाठी काय काय सामान लागते ते आपण आता पाहूया. तर पुलाव करण्यासाठी मी इथे एक मोठ्या पॅनमध्ये 3 मोठे चमचे तूप घालून घेतलेले. यामध्ये मी आता एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे लांब लांब. आता हे आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे. हा कांदा आपण सगळ्यात शेवटी गार्निशिंग म्हणून यूज करणार आहोत. तर आता कांदा तयार आहे, आपण साईडला करून घेऊ. आणि आता सेम पॅनमध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स पण तळून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्समध्ये मी इथं बदाम, काजू आणि अक्रोड घेतलेले आहेत. तर आता हे तळून झालेत, ह्याला पण आपण साईडला काढून घेऊयात. आता या पॅनमध्ये आपल्याला सगळे खडे मसाले घालून घ्यायचेत. एक स्टार फूल, एक मोठी विलायची, थोडेसं दालचिनी, हिरवी विलायची, मिरे, लवंग आणि 1 चमचा ह्याच्यामध्ये जिरे घालायचे. आता हे सगळं आपल्याला 1-2 मिनिट परतून घ्यायचं आहे. मग यामध्ये आता आपण भाज्या घालून घेणार आहोत. तर मी इथं एक छोटा बाऊल फुलगोबी, थोडंसं गाजर, थोडंसं बटाटा आणि त्याच्यामध्ये 1 हिरवी मिरची घालून ह्याला छान परतून घेणार आहोत. आता याच्यामध्ये आपल्याला भिजवलेले बासमती तांदूळ घालून घ्यायचे. हे मी 1 वाटी तांदूळ 1 तास भिजवत ठेवले होते. तर आता हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपण ग्रीन पीस घालून घेऊयात आणि धने जिऱ्याचं 1 चमचा पावडर घालून घ्यायचं आहे. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. 2 मिनिट ह्याला छान परतून घ्यायचं तुपावर. आणि याच्यामध्ये पाणी घालताना कधी पण गरम पाणी घालायचं. मग मी इथं 2 वाटी पाणी घेतलेले. रेशो घ्यायचा, 1 वाटी तांदूळ तर त्याला 2 वाटी पाणी. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात. आणि ह्याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत. आता हे छान मिक्स करायचं. आता ह्याच्यामध्ये मी हे पण घातलेले पेंडखजूर, 1 पेंडखजूर मी कट करून घेतली होती. हे तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी पण चालेल. पण ह्याचा जो भात खाताना असं मध्येच छान असा गोडवा येतो ना, तो खूप छान लागतो. आता ह्याला आपल्याला झाकून भात 10 मिनिट छान शिजत ठेवायचा आहे. आता हे थोडंसं पाणी जेव्हा राहील ना भातामध्ये, त्यावेळेला मी इथं पनीरचे तुकडे आहेत ते छान तुपामध्ये फ्राय करून घेतलेले, ते ह्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आधीच नाही टाकायचे, नाही तर ते फार गाळ होऊन जातं मग. आता ह्याच्यावर आपल्याला मी अर्धी वाटी दुधामध्ये केसर भिजत घातले होते. आता त्याचा छान कलर आलेला आहे. आता हे केसरचं दूध त्याच्यामध्ये घालून घेऊयात. आणि थोडीशी कसुरी मेथी घालून घ्यायची आहे फ्लेवरसाठी. आता ह्याला परत झाकून ठेवायचं आहे. पूर्ण भात छान दमू द्यायचा आहे 1-5 मिनिट. आता हे बघा तुम्ही, हे भात मस्त तयार झालेला आहे. खूप छान दिसतोय आणि हा भात चवीला सुद्धा खूप छान लागतो. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास याला शेअर करायला विसरू नका. तो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात असंच एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.